जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत का, त्या संदर्भामध्ये ऑथेंटिक माहिती बघणार आहोत। या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने युवा विद्यार्थी असोसिएशन यांना जे आहे ऑफिशियल पत्र मिळालेलं आहे, त्यावर थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। कोणते ते नियम असू शकतात ज्यामध्ये जे आहे नव्याने काहीतरी दुरुस्ती करणं आवश्यक आहे, त्यावर देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच 2.0। ही बॅच आताच 1 तारखेपासून सुरू झालेली आहे। या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेल्या सर्व विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर मिळतील। लेक्चर मिस झालं रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असेल तुम्हाला, त्याच्यासोबत डाउनलोड करून पाहता येणार आहे। पीडीएफ नोट्स आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड व्ह्यूज, टेस्ट सिरीज, पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशनची बॅच आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये बोनस मिळणार आहे तुम्हा लोकांना सीटीटीची रेकॉर्डेड बॅच अगदी मोफत। या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशन। आपल्याला जर का टीईटी क्रॅक करायची असेल, प्ले स्टोअरला जा आणि आज आता ताबडतोब या ठिकाणी जे आहे मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करून घ्या। चला, मी तुम्हाला जे आहे सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचं ते पत्रक दाखवतो। हे बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जे आहे आताच्या 20/3/2026 ला हे पत्र देण्यात आलेलं आहे आणि हे पत्र दिलेलं आहे अध्यक्ष युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य। ठीक आहे, सरांचा ऍड्रेस आहे, त्या ऍड्रेसशी आपल्याला देणं घेणं नाहीये, परंतु महत्वाचं आहे की तुषार देशमुख सर जे आहे युवा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। हे बघा, कालच्या तारखेला आपण त्यांना आपल्या या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मला बोलवलं होतं ॲज अ चीफ गेस्ट। त्यांच्यासोबत आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती डिस्कशन केलेलं आहे। शिक्षक भरतीची सद्यस्थिती एक्झॅक्टली काय आहे ते जाणून घेतलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी या पत्राचा उल्लेख केला होता की आम्हाला परीक्षा परिषदेच्या वतीने अशा प्रकारची उत्तरं मिळालेली आहे आणि त्याच गोष्टीची ऑथेंटिसिटी चेक करण्यासाठी आपण त्यांना पत्र मागितलं आणि पत्र मी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे। महत्वाचं आहे, देशमुख सर असेल, त्यांची पूर्ण टीम आहे, त्यांनी ऑलरेडी बरंच काम केलेलं आहे जे की वाखाणण्याजोगं आहे। त्यापैकीच हे एक पत्र देखील आहे किंवा हेही काम त्यांचं महत्वाचं आहे। बघा, लक्षात घ्या, आता फार जास्त मी बोलणार नाहीये, याचा विषय लक्षात घ्या काय आहे। शिक्षक भरती जी 2025 ची होऊ घातलेली आहे, त्याच्या अनुषंगाने पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेमधील गंभीर त्रुटी लक्षात घ्या। 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या। या शिक्षक भरतीमधील महत्वाच्या गंभीर त्रुटी दूर करणे, बिंदू नामावली तात्काळ पूर्ण करणे आणि संच मान्यता अंतिम करणे, या 3 डिमांड आहेत। त्यातल्या त्यात आणखी एक आपल्या फार हृदयाच्या जवळची डिमांड आहे, रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करणे, 100% पदभरतीसाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत। महत्वाचं काय आहे मित्रांनो, लक्षात घ्या, याच्या पूर्वी देखील जे आहे ना 2022 ची शिक्षक भरती आपण अनुभवली, 2017 ची शिक्षक भरती आपण फार जवळून पाहिलेली आहे। त्यामध्ये ज्या काही त्रुट्या होत्या त्या त्रुट्यांवर आपण वारंवार बोललोच नाहीये। जेवढ्या काही संघटना आहेत त्या संघटनांच्या थ्रू त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यांच्या थ्रू जे आहे निवेदनाद्वारे शासनापर्यंत प्रशासनापर्यंत देखील त्या त्रुट्या पोहोचवल्या होत्या आणि त्याच सगळ्या त्रुट्या ज्या आहेत देशमुख सर त्यांची टीम यांनी परीक्षा परिषदेपर्यंत पोहोचवलेली आहे। काही जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, परीक्षा परिषदेला का बरं सांगतायत, तर आता इथून पुढे जे शिक्षक भरतीचा कार्यभार आहे शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडून काढून जे आहे परीक्षा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेला आहे, तिकडे पाठवून देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आता शिक्षक भरती परीक्षा परिषदेमार्फत चालेल। ठीक आहे, मग त्यांनी जे आहे ज्या काही गंभीर त्रुटी होत्या त्या निदर्शनास आणून दिल्या, बिंदू नामावली पूर्ण करा आणि संच मान्यता अंतिम करा, 100% पदांची भरती करा, असं हे निवेदन होतं। याच्यावरती जे आहे महेश चौथे साहेब जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे अध्यक्ष आहेत, तर आयुक्त आहेत ते, आयुक्त आहेत,
तर त्यांनी हे दिलेलं उत्तर असं आहे की उपरोक्त संदर्भीय निवेदनाद्वारे केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने आपल्याला कळवण्यात येते की आपल्या निवेदनामधील मागण्याबाबत वरील जो संदर्भ क्रमांक 2 आहे त्याच्या पत्रानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक सर्वच्या सर्व शिक्षण उपसंचालक यांना कळवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणि त्यांचं हे पत्र आहे, कार्यालयाचं हे गेलेलं पत्र आहे. ठीक आहे, आता यावरून आपल्याला एक गोष्ट मित्रांनो लक्षात घेण्यासारखी आहे आणि आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची देखील आहे. थोडक्यामध्ये सांगेल, फार जास्त वेळ तुमचा या ठिकाणी मी घेणार नाही. लक्षात घ्या, 2022च्या शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती त्रुट्या होत्या. त्या त्रुट्या मग मीडियमच्या संदर्भामध्ये असेल, क्रॉस मीडियमच्या संदर्भामध्ये असेल, त्यातल्या त्यात ज्या काही अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे त्याच्या संदर्भामध्ये असेल, निवडीची प्रक्रियाच्या संदर्भामध्ये असेल, एक बिंदू एक पद याच्याशी निगडित असेल, किंवा ज्या काही जागा कन्वर्ट होण्याचा फॉर्म्युला आहे त्याच्या संदर्भामध्ये असेल, अशा बऱ्याचशा त्रुट्या या ठिकाणी ज्या आहे आपण आपल्या मार्फत या ठिकाणी जे आहे विविध संघटनांना सोबत घेऊन शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवलेल्या आहे. या पत्रामध्ये देखील पहिला मुद्दा तोच आहे. मग या त्रुट्या दूर होतील का? तर त्याचं उत्तर आहे येस. त्या संदर्भामध्ये जो काही अभिप्राय आहे तो या ठिकाणी मंत्रालयापर्यंत पोहोचलेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला शिक्षक भरतीच्या नवीन नियमावलीच्या संदर्भामधला एक शासन निर्णय पाहायला मिळणार आहे. ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण काय होतं की नवीन भरती ही निर्दोष पद्धतीने व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नसली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. तसंच होताना आपल्याला दिसत आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये त्रुट्या खूप साऱ्या आहेत. त्रुट्या आणखी तुम्हाला जर का सांगायचं झालं ना, तर जे कॉमर्स वाले उमेदवार आहेत त्यांना 6वी ते 8वीला चान्स नाहीये, 9वी ते 10वीला तुम्ही चान्स दिलेला नाहीये. मग त्यांना जर का तुम्हाला या ठिकाणी 6वी ते 8वीला घ्यायचं नसेल तर मग त्यांना टीईटीचा पेपर का बरं तुम्ही देऊ देता? रास्त प्रश्न आहे. अशा प्रकारच्या त्रुट्या असेल, किंवा काही उमेदवार जे आहे असे विषय या ठिकाणी ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशनला घेऊन बसलेले आहेत की ज्याचा आणि इकडे जे आहे आपल्या शालेय शिक्षण विभागाचा संबंधच नाहीये. या विद्यार्थ्यांचं नेमकं काय करायचं आहे, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरेचसे इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी आपल्या शिक्षक भरतीमध्ये आहेत, त्यांच्या संदर्भामधला मुख्य मुद्दा आहे. इंटिग्रेटेड डीएड बीएड केलेले उमेदवार आपल्याकडे बरेचसे आहेत, त्यांचा तो महत्त्वाचा मुद्दा आहे. डी फार्मसी बी फार्मसी असा डिप्लोमा करून आलेले बरेचसे उमेदवार आपल्याकडे या ठिकाणी आहे. मग त्यांचा देखील प्रश्न आहे. ते सगळे प्रश्न या ठिकाणी निकाली लावायचे. बरेचसे एमबीए केलेले उमेदवार आपल्याकडे आहेत. याही उमेदवारांचा जो आहे काही ना काहीतरी निकाल लावला पाहिजे है ना. यांना कुठेतरी जे आहे योग्य मार्ग दाखवला पाहिजे. त्यासाठी हा शासन निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची मागणी आहे युवा विद्यार्थी असोसिएशनची, त्यामध्ये बिंदू नामावली लवकरात लवकर करावी. त्याच्या पूर्वी संच मान्यतेचा आहे, तर संच मान्यता जर काही इनकम्प्लीट असेल त्याला लवकरात लवकर कंप्लीट करावं आणि बिंदू नामावल्या प्रत्येक आस्थापनेने चेक करून लवकरात लवकर अपडेट करावं. ही एक महत्त्वाची मागणी आहे. आणि महत्त्वाचं आपल्याला हेच आहे की बिंदू नामावली झालीये ठीक आहे, परंतु आता आलेल्या ज्या काही जागा आहेत त्या 100% आपल्याला पोर्टलला आल्या पाहिजे. 100% पदांची भरती करण्यात यावी, अशा प्रकारची देखील जी मागणी होती त्या सर्व मागण्यांच्या संदर्भामध्ये चौथे साहेबांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही सर्वच्या सर्व शिक्षण संचालक कार्यालयांना जे आहे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे. ही निश्चितपणाने एक चांगली गोष्ट आहे. या कार्याबद्दल आपण युवा विद्यार्थी असोसिएशनचं सर्व अभियोग्यताधारकांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करूया, अभिनंदन करूया. सरांनी नेहमी आम्हाला याच पद्धतीने सपोर्ट करत राहावं, शिक्षक भरतीच्या कल्याणासाठी आपण काम करत राहावं, हीच आपण अपेक्षा व्यक्त करूया. आणि हो, आणखी तुम्हाला नेमकं काय वाटतं की कोणकोणते आणखी नियम असे आहेत की जे नियम बदलले पाहिजे शिक्षक भरतीमधले, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला जर का व्यक्त व्हायचं असेल व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण व्यक्त होऊ शकता.